मी जेव्हा 1997 साली फर्ग्युसनमध्ये शिकवायला लागले, तेव्हा मराठी स्पेशलचा एक पेपर होता आणि त्याला जोशींनी केलेली 33 भारुडं एकनाथांची आणि तरुण मुलं असतात आणि त्यातनंही पुन्हा फर्ग्युसनची मुलं ही आगाऊच असतात. तशी ती माझ्याही काळात होती आणि आत्ताही आहेत. ते काहीही प्रश्न विचारू शकतात आणि शिक्षकाला वर्गात नाही, वर्गाबाहेर पण तर तो त्यांना मी असं म्हणते, की राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. आपण काहीही प्रश्न विचारायचे आणि अतिशय आत्मविश्वासाने विचारायचे. तर ती फर्ग्युसनची एक विद्यार्थ्यांची परंपरा आहे. तसं आत्ता जो ओरिसामध्ये कलेक्टर आहे, कालीचरण खडतरे नावाचा माझा विद्यार्थी आहे. त्याने मला विचारलं, की हे 33 वेळा एकनाथ परत-परत सांगतात आणि हे परत-परत आम्ही काय शिकायचं? हे काय तेच-तेच तर सांगितलेलं आहे. तर मी त्याला म्हटलं, की आपण जेवण रोज करतो. असं आहे का, की काल जेवण केलं आणि आता करणार नाही? तसं काही गोष्टी असतात. आणि मी त्याला म्हटलं, "अरे, हे तुला असं वाटतं, की हा उपदेश आहे. पण आजही आपल्याला राग येतो. आजही आपण म्हणजे एकूण सगळी माणसं ही राग येतो, द्वेष करतो. तर ही सगळी माणसं मुळातल्या मूलभूत प्रेरणांबद्दल बोलतायत. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे." म्हटलं, "अरे, एक गोष्ट 33 वेळा सांगितली जाते म्हणजे ती किती महत्त्वाची असेल बघ ना." मग माझ्या लक्षात आलं, की या एस-वायमधल्या म्हणजे विशीच्याही आतल्या मुलांना संत साहित्य सांगायचंय, तर ते त्यांच्या पातळीवर आलं पाहिजे.